तूळ राशी 16 ते 22 मार्च 2026 साप्ताहिक राशीफल। तूळ राशी ज्योतिषशास्त्रानुसार मार्चच्या तिसऱ्या आठवड्याला लवकरच सुरुवात होत आहे। 16 ते 22 मार्च हा आठवडा असा असणार आहे की या काळात ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीत शनीसह अनेक ग्रहांचा अस्त होत आहे। गुढीपाडव्याचा सण देखील येत आहे, त्यामुळे हा आठवडा तूळ राशीसाठी शुभकारक असणार आहे। चला तर मग जाणून घेऊया नवीन आठवडा आणि नवीन वर्ष कसे असणार आहे तूळ राशीसाठी। तूळ राशीसाठी हा आठवडा सकारात्मक ऊर्जेने भरलेला असेल। या आठवड्यात लोक कुटुंबासह लांबच्या प्रवासाला जाऊ शकतात। आर्थिक लाभ होण्याचे मोठे संकेत मिळत आहेत। एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी संपर्क आनंद देईल, त्यामुळे तुमचा आदर आणि प्रतिष्ठा वाढेल। या आठवड्यात प्रलंबित काम पूर्ण होऊ शकते। कुटुंबात तुमच्या वडिलांशी मतभेद होऊ शकतात। तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल। या आठवड्याची सुरुवात ही तूळ राशीसाठी आनंद, प्रेम आणि सर्जनशीलतेने होईल। कुंभ राशीतील चंद्र नवीन आणि मौलिक कल्पनांना चालना देईल, ज्यामुळे तुम्ही कला किंवा संगीत क्षेत्रात उत्तम कामगिरी करू शकाल। सामाजिक कार्यक्रमांमध्ये तुमची उपस्थिती लोकांना प्रभावित करेल। आठवड्याच्या मध्यात तुम्ही तुमच्या आरोग्य आणि आहाराबाबत आत्मसंतुष्ट राहू नये। या काळात कामाचा ताण थोडा वाढू शकतो, परंतु तुम्हाला संयम व्यवस्थापन करण्यास मदत करेल। आठवड्याच्या शेवटी भागीदारी आणि संवादासाठी नवीन संधी येतील। तर मीन राशीतील शुक्र तुमच्या नात्याला प्रेमळपणा आणि करुणेने वाढवेल। जुन्या मित्रांसोबत वेळ घालवल्याने तुम्हाला मानसिक शांती मिळेल। तुमच्या मुलांकडून तुम्हाला काही चांगल्या बातम्या मिळतील आणि तुमचे प्रेमसंबंध अधिक दृढ होतील। या आठवड्यात भावनिक वाढ होईल आणि नातेसंबंध अधिक दृढ होतील। अविवाहित लोक नवीन नात्यात सापडतील। टीमवर्कमुळे कामात यश मिळेल। आठवड्याच्या मध्यात तुमच्या बाजूने एक महत्त्वाचा निर्णय घेतला जाईल। आठवडा सुसंवाद आणि आत्मविश्वासाने भरलेला असेल। तूळ राशीच्या लोकांना हळूहळू प्रगती आणि अर्थपूर्ण सामाजिक संवादाने भरलेला आठवडा अनुभवता येईल। आठवड्याची सुरुवात तुम्हाला कौटुंबिक संवाद आणि वैयक्तिक स्थिरतेवर लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहित करेल। नातेवाईकांशी संबंध सुधारण्यासाठी आणि कोणत्याही प्रलंबित गैरसमज दूर करण्यासाठी तुम्हाला प्रेरणा मिळेल। पाहुणे किंवा तुमच्या घरी येऊ शकतात, ज्यामुळे आनंदी आणि उत्साही संभाषणे होतील। आठवड्याच्या मध्यभागी तुमचे धैर्य आणि दृढ निश्चय वाढेल। तुम्ही करिअर किंवा वैयक्तिक वाढीसाठी धाडसी निर्णय घेऊ शकता। लहान प्रवास किंवा सामाजिक बैठका देखील होऊ शकतात, ज्यामुळे भविष्यातील संधींसाठी दरवाजे उघडू शकतात। जरी आठवड्यात कठोर परिश्रम करावे लागतील, तरी तुमचे सातत्यपूर्ण प्रयत्न हळूहळू सकारात्मक परिणाम आणतील। आठवडा जसजसा आठवड्याच्या शेवटी पुढे जाईल, तसतसे भावनिक स्थिरता आणि मानसिक स्पष्टता सुधारेल। तुम्ही कुटुंबातील सदस्यांसोबत दर्जेदार वेळ घालवू शकता किंवा सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकता। काही तूळ राशीचे लोक मालमत्ता किंवा घरगुती वस्तू खरेदी करण्याचा विचार देखील करू शकतात, ज्यामुळे घरगुती आराम वाढू शकतो। एकूणच तुम्ही संयम आणि शिस्तबद्ध राहिल्यास आठवडा तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात स्थिर सुधारणा आणतो। प्रेमजीवनाची सुरुवात आठवड्याची सुरुवात संमिश्र भावनांनी होऊ शकते। जर संवाद निष्काळजी किंवा आवेगपूर्ण झाला किंवा तुमच्या जोडीदाराशी किरकोळ मतभेद उद्भवू शकतात। संयम राखणे आणि अनावश्यक वादविवाद टाळणे महत्त्वाचे आहे, कारण लहान गैरसमज वाढू शकतात। आठवड्याच्या मध्यापर्यंत रोमॅन्टिक वातावरण लक्षणीयरित्या सुधारू शकते। तुमचा जोडीदार अधिक आधार देऊ शकतो आणि तुम्ही एकत्र आनंददायी क्षण शेअर करू शकता। जोडप्यांना बाहेर फिरायला जाणे, सामाजिक मेळावे किंवा भावनिक बंध मजबूत करणारे अर्थपूर्ण संभाषणे आवडू शकतात। आठवड्याच्या शेवटी सुसंवाद पूर्णपणे परत येईल। विवाहित व्यक्ती त्यांच्या जोडीदाराशी भावनिकदृष्ट्या जोडलेले वाढतील, तर अविवाहित व्यक्ती त्यांच्या व्यक्तिमत्वाचे कौतुक करणाऱ्या व्यक्तींचे लक्ष वेधून घेऊ शकतात। नातेवाईकांनी जवळच्या मित्रांसोबतचे संबंध देखील सुधारतील, ज्यामुळे उबदार आणि आधार देणारे वातावरण निर्माण होईल। व्यावसायिकदृष्ट्या आठवड्याच्या सुरुवातीच्या काळात कठोर परिश्रम आणि दृढ निश्चय आवश्यक असू शकतो। काही कामांमध्ये अतिरिक्त प्रयत्न करावे लागू शकतात आणि वाढत्या जबाबदाऱ्यांमुळे तुम्हाला थोडे अस्वस्थ वाटू शकते। तथापि तुमचे धैर्य आणि चिकाटी तुम्हाला या आव्हानांवर मात करण्यास मदत करेल। आठवड्याचा मध्य करिअर वाढीसाठी अनुकूल आहे। भावंड, सहकारी किंवा मित्रांकडून मिळालेला पाठिंबा तुमचा आत्मविश्वास वाढवू शकतो आणि तुम्हाला धाडसी निर्णय घेण्यास प्रेरित करू शकतो। व्यावसायिक नवीन रणनीती किंवा भागीदारी शोधू शकतात, तर कर्मचारी मजबूत नेतृत्व गुण प्रदर्शित करू शकतात। आठवड्याच्या शेवटी व्यावसायिक स्थिरता सुधारते,
काही तुळ राशीच्या लोकांना त्यांच्या कामाबद्दल प्रशंसा किंवा मान्यता मिळू शकते. विद्यार्थ्यांना सुधारित एकाग्रता आणि प्रेरणेचा देखील फायदा होईल, ज्यामुळे ते त्यांच्या अभ्यासात चांगली कामगिरी करू शकतील. आर्थिकदृष्ट्या आठवड्याची सुरुवात बचत आणि गुंतवणुकीच्या संधींनी होईल. तुम्ही आर्थिक नियोजन किंवा दीर्घकालीन गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता, जे स्थिरतेचे आश्वासन देतात. तथापि आठवड्याच्या मध्यभागी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जाईल. प्रवास, सामाजिक उपक्रम किंवा घरगुती गरजांशी संबंधित खर्च वाढू शकतात. या काळात अनावश्यक खरेदी किंवा धोकादायक गुंतवणूक टाळा. आठवड्याच्या शेवटी आर्थिक स्थिरता परत येईल. काही रहिवाशांना कुटुंबातील सदस्यांकडून आर्थिक मदत मिळू शकते किंवा मागील गुंतवणुकीतून नफा मिळू शकतो. काळजीपूर्वक नियोजन आणि शिस्तबद्ध खर्च केल्यास आठवड्याचा शेवट स्थिर आर्थिक स्थितीसह होऊ शकतो. तुळ राशी, या आठवड्याच्या शेवटी तुमचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारेल. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवणे आणि सामाजिक मेळाव्यांमध्ये सहभागी होणे तुमचा मूड सुधारेल आणि भावनिक संतुलन पुनर्संचयित करेल. एकंदरीतच तुळ राशी या आठवड्यात असंतुलन पुनर्संचयित करण्याचा प्रयत्न करते, कारण वैश्विक शांती समतोलावर भर देतात. 16 मार्च रोजी चंद्राचा प्रभाव तुमच्या आत्ममूल्याच्या क्षेत्राला प्रकाशित करतो. जवळच्या नातेसंबंधांचे आत्मपरीक्षण करण्यास आमंत्रित करतो. प्रियजनांशी संवाद साधून परस्पर समजुती वाढवून पुनरुज्जीवनाला प्राधान्य द्या. व्यावसायिकदृष्ट्या 18 मार्च रोजी सहकार्य यश मिळवते. सामायिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सुसंवादी टीमवर्क शोधा. सर्जनशील दृष्टिकोन अनपेक्षित अंतर्दृष्टी देतात. 19 मार्च रोजी आर्थिक अंतर्दृष्टी समोर येईल, जी विवेकपूर्ण संसाधन व्यवस्थापन सुचवते. अचानक उपक्रमांऐवजी दीर्घकालीन स्थिरतेचा विचार करा. आरोग्य संतुलनावर भर देईल. तणाव कमी करण्यासाठी सजगता पद्धतींचा समावेश करा. शारीरिक क्रियाकलाप कल्याणाला चालना देते. गतिमान ऊर्जेसाठी विविध दिनचर्यांचा शोध घ्या. 20 मार्च रोजी शुक्र तुमच्या सर्जनशील क्षेत्रावर प्रभाव पाडत असताना कलात्मक प्रयत्न ताजेतवाने मार्ग देतात. वैयक्तिक अभिव्यक्तीला आकांक्षा वाढविण्यासाठी ऊर्जा द्या. 22 मार्च पर्यंत भावनिक देवाणघेवाणीत दृष्टिकोनाचे पोषण आणि वाढीमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न करा. आगामी प्रयत्नांमध्ये भरभराटीसाठी बाह्य वचनबद्धतेमध्ये वैयक्तिक गरजा संतुलित करण्यासाठी पृष्ठभागाच्या गतिशीलतेच्या पलीकडे विश्वास, अंतर्ज्ञान, बाह्य वचनबद्धतेमध्ये वैयक्तिक गरजा संतुलित करा. एकंदरीतच पाहता तुळ राशी हा आठवडा तुमच्यासाठी शुभ असणार आहे.